नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घटना घडामोडी. आज 14 जुलै 2026 मंगळवार रोजी शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे महेश बिडकर धनगर समाज व समविचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस पीडित महेश बिडकर, कॉम्रेड योगेश फड, जितेश गोरे, श्रीकांत भाऊ भोसले, पवन भैया करवर, अर्जुन गाडेकर, माणिक पोले, गणेश पोले, हिनगिरे मामा, स्वप्नील बिडकर, सिद्धोधन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. तर पाहुयात पीडित महेश भाऊ बिडकर यांची पत्रकार परिषद. अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून जरूर कळवा व शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया महेश भाऊ बिडकर यांची पत्रकार परिषद. पार्श्वभूमी सर्व समस्त महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे. त्याच्याबद्दल गंगाखेडमधल्या प्रस्थापितांच्या थ्रू एक भ्रम निर्माण केला जातो, एक संभ्रम निर्माण केला जातोय की महेश बिडकर आणि जनतेमध्ये किंवा महेश बिडकरच्याच किंवा एखाद्या सामान्य नागरिकावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ जो समाज इथं आला होता तो सन्मानासाठी आला होता किंवा वेगवेगळ्या भूमिका मांडून संभ्रम निर्माण केला जातो. आणि तो संभ्रम समस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून काढून टाकण्यासाठी मी ऑफिशियल पत्रकार परिषद बोलवली आहे की मी महाराष्ट्राला तर ऑलरेडी सांगितलं, तुम्ही पुरावे देखील काढू शकता. ज्यावेळेस मला मारहाण झाली, मला 2 वेळा मारहाण झाली त्या दिवशी. इंडियन हॉटेल जे आहे आपलं बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या थोडं अलीकडे, त्या हॉटेल पाशी चार युवकांनी मला डायरेक्ट मारहाण केली. मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही मला का मारताय, तर त्यांनी मला त्या व्हिडिओचा रेफरन्स दिला. मी त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संभ्रम दूर होत नव्हता. तिथून मी पळ काढून पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तिथे ज्या API गीते मॅडम आहेत किंवा पठाण साहेब, त्यांनी तो संभ्रम दूरही केला बौद्ध बांधवांचा की हा शब्द माळरान आहे. आणि तिथं त्यांनी मला माफी मागायला लावली. मी माफी देखील मागितली, एक व्हिडिओ देखील काढला. सर्व प्रकरण शांत झालं होतं, मिटलं होतं. मी तिथून जाणार होतो. तेवढ्यामध्ये जे बाबा पोले आहेत, बाबा पोले कोण आहे हे गंगाखेडच्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची गरज नाही. बाबा पोले पोलीस स्टेशनमध्ये आले आणि जो रोडे नावाचा व्यक्ती आहे, त्या मला कोणालाच काहीच नाही बोलले बाबा पोले. त्यांनी रोडे नावाच्या व्यक्तीला हाताला धरून पोलीस स्टेशनमध्ये नेले. ते CCTV फुटेज तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. पोलीस स्टेशनमध्ये नेल्याच्या नंतर एक 10 मिनिटानंतर तो रोडे बाहेर आला. जे प्रकरण मिटलं होतं तो रोडे बाहेरून डायरेक्ट मला शिवीगाळ केली की हरामखोरा, चल बाबासाहेबांच्या पाशी जाऊन तू त्यांचे पाय धर. तर मी त्यांना म्हटलं की बाबासाहेबांचे पाय नाही, मी पाय धुवून पाणी पितो, पण माझा नेमका गुन्हा काय हे सांगा. कारण तिथलेच काही मला बौद्ध बांधव सांगत होते की तुझ्या विरुद्ध आता षडयंत्र झाले. ही गोष्ट मला कळाल्यामुळं मी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत नव्हतो. परंतु जो सुजित मस्के आहे मुख्य आरोपी, अतुल साबळे आणि त्याच्यासोबत एक अज्ञात, अशा दोघा तिघांना मला ओढत नेलं पोलीस स्टेशनमधून. तिथं पठाण साहेब बसले होते. पठाण साहेबाला मी घरानं घालत होतो की साहेब बघा मला हे बाहेर नेत आहेत, मला नेऊन मारतील, थोडं तुम्ही यांना रोका. पठाण साहेब एक शब्दही नाही बोलले. माझ्याकडे बघत होते, मी त्यांच्याकडे बघत होतो. मला ओढत नेलं बाहेर. ओढत नेल्याच्या नंतर बाबासाहेबांपाशी गेलं, मला पाय धर म्हणले, मी पाय पडलो. तेवढ्यातच यांनी मला मारहाण केली. मारहाण करत असताना जो रोडे हा स्वतः मला म्हटला की तू आमदार साहेबांच्या विरोधात का व्हिडिओ टाकायलास मारताना, तू नगरपालिकेचे व्हिडिओ टाकायलास, रोडवर ट्रॅफिकचे, तुझ्या का बापाचा रोड आहे. हे रोडचे शब्द होते त्याच्या तोंडातून निघाले. आणि मग मला कळालं की हा जो रोष आहे हा त्या व्हिडिओचा नाहीये. जो व्हिडिओ 21 जानेवारी 2026ला मुंबईमध्ये जे भाष्य केलं होतं किंवा एक स्टेटमेंट केली होती, हा त्याचा रोषच नाहीये. किंवा जो भ्रम पसरवला जाते महाराष्ट्रामध्ये की कन्फ्युजन झालं, कन्फ्युजन नाहीये. हे षडयंत्र करून कन्फ्युजन तयार केले. आणि मारहाण करत असताना जे मारहाण करतायत तो रोडे तुम्ही बघा, मला नाक घासण्यासाठी असा खाली दाबतोय पाटील. तो स्वतः रोडे मला म्हटला की माहिती आहे तुम्हाला, मी आता सांगितलं माझं कुठलं बॅकग्राऊंड नाही, पण माझ्या मनामध्ये भीती होती. पण ठीक आहे, आज समस्त महाराष्ट्र पाहतोय. माझा उद्या जीव जरी गेला या प्रस्थापितांच्या हाताने, ती मी माझा जीव द्यायला या समाजासाठी तयार आहे. हा प्रकार जो घडलाय, रत्नाकररावजी गुटे साहेब आपल्या गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत, त्यांचा जो मानसपुत्र आहे बाबा पोले, त्यांचे जे निकटवर्गीय जे बाजार कमिटीचे उपसभापती आहेत हे संभाजीराव पोले, हे आमच्या गावामध्ये सरपंच आहेत.
म्हणजे तिथं देखील माझ्या भ्रष्टाचार मुक्तीचं काम जे आहे त्यांनाच त्रास होतोय. आणि गंगाखेडमध्ये एकंदरीतच जे बाबा फुले आहेत त्यांनी स्पष्ट माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांनी स्पष्ट नाव घेतलंय की गुट्टे साहेबांच्या विरोधामध्ये व्हिडिओ टाकू नको. काही हरकत नाही, चला फक्त गुट्टे साहेबच आहे त्याच्या पाठीमागं, पण त्यांच्या थ्रू जे जे काम करतात ते देखील याच्यामध्ये तेवढेच गुन्हेगार आहेत. की अरे यार हे तर षडयंत्र आहे. म्हणून मी वेळोवेळी स्टेटमेंट देत होतो की मला जी मारहाण झाली आहे, मारहाण करणारे भलेही बौद्ध समाजाचे आहेत, पण बौद्ध समाजाकडून मला मारहाण झालेली नाही. याच्यामुळे मला वाटलं की ही प्रस्थापितांनीच घडून आणलेलं षडयंत्र आहे, कारण हे पहिल्यांदा नव्हतं. तुम्ही गुन्हा किती तारखेला दाखल? की अरे यार हे तर षडयंत्र आहे. म्हणून मी वेळोवेळी स्टेटमेंट देत होतो की मला जी मारहाण झाली आहे, मारहाण करणारे भलेही बौद्ध समाजाचे आहेत, पण बौद्ध समाजाकडून मला मारहाण झालेली नाही. याच्यामुळे मला वाटलं की ही प्रस्थापितांनीच घडून आणलेलं षडयंत्र आहे, कारण हे पहिल्यांदा नव्हतं. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ एक मोर्चा झाला. त्या मोर्चाच्या अगोदर एक लोकसंख्या जनता जर म्हणत असेल हे चुकीचं आहे, तर लोकशाही आहे, जनतेचं जे काय आहे ते जनता निर्णय घेईल. लेखी स्वरूपात दिले का त्यांनी ॲट्रॉसिटी गुन्हा रद्द करून? नाही, त्यांनी लेखी नाही, प्रशासनाने त्या प्रशासनाने असं आश्वासन दिलं की महेश राव, कारण बाहेर जो जमला होता जनसमुदाय, तो ॲट्रॉसिटी रद्द झाल्याशिवाय जाणार नाही असं आम्हाला सांगितलं. पण मला तो म्हणत होता की महेश राव जर झाली तरच आम्ही जाणार, नाही तर इथंच बसतो. तर मी पोलीस प्रशासनाला तसं नाही, परिस्थिती काय? कॉल कोणाचाच नाही. मी तिथं ज्यावेळेस पोलीस प्रशासनासमोर गेलो, त्यांनी मला असं सांगितलं की महेश राव इमिडिएटली कॅन्सल होत नाही, पण झालाय असं तुम्ही बाहेर सांगा, जेणेकरून जन आक्रोश थोडा शांत होईल आणि कायदा सुव्यवस्थेचं भान राखून. मी त्यांना ते संदेश दिला खरा, पण यांनी मला काय आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही त्याच्यावर चौकशी करू, कारण जर त्यांना चर्चाच करायची असेल तर अशीच प्रेस कॉन्फरन्स बोलवावी, माझ्या समोर बसावं, मी त्यांच्या समोर चर्चा कराय. पण एकांतात चर्चा मी कोणाशीच करणार नाही. चर्चा करून ती प्रसार माध्यमांसमोर करून की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, बस. मी वैयक्तिक कोणाला भेटणार नाही. अट्रॉसिटी जर रद्द नाही झाली तर? ॲट्रॉसिटी जर नाही रद्द झाली तर तो समाजाने निर्णय घ्यायचा आहे, कारण इतर 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं असताना देखील बौद्ध समाज माझ्या पाठीमागं खंबीरपणाने उभा टाकला, मी त्याचा खूप आभारी आहे. इतर 18 पकड जाती 12 बलुतेदार धर्म समाज माझ्या पाठीमागं खंबीरपणाने उभा टाकला, मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि जर लोकसंख्या जनता जर म्हणत असेल हे चुकीचं आहे, तर लोकशाही आहे, जनतेचं जे काय आहे ते जनता निर्णय घेईल. लेखी स्वरूपात दिले का त्यांनी ॲट्रॉसिटी गुन्हा रद्द करून? नाही, त्यांनी लेखी नाही, प्रशासनाने त्या प्रशासनाने असं आश्वासन दिलं की महेश राव, कारण बाहेर जो जमला होता जनसमुदाय, तो ॲट्रॉसिटी रद्द झाल्याशिवाय जाणार नाही असं आम्हाला सांगितलं. पण मला तो म्हणत होता की महेश राव जर झाली तरच आम्ही जाणार, नाही तर इथंच बसतो. तर मी पोलीस प्रशासनाला तसं नाही, परिस्थिती काय? कॉल कोणाचाच नाही. मी तिथं ज्यावेळेस पोलीस प्रशासनासमोर गेलो, त्यांनी मला असं सांगितलं की महेश राव इमिडिएटली कॅन्सल होत नाही, पण झालाय असं तुम्ही बाहेर सांगा, जेणेकरून जन आक्रोश थोडा शांत होईल आणि कायदा सुव्यवस्थेचं भान राखून. मी त्यांना ते संदेश दिला खरा, पण यांनी मला काय आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही त्याच्यावर चौकशी करू, कारण गुन्हा दाखल होताना बऱ्याच जणांना माहिती आहे की वैयक्तिक लेवलला त्याचा निर्णय होतो की दाखल होणार नाही, तर तिथं आम्ही तो खालीच कोणाचा शब्द दिला. 2 दिवस झाले का नाही? पोलीस प्रशासन कोणाच्या जीवावर उड्या मारतो? अच्छा, हे बघा, मला वैयक्तिक माझं मत मांडू का? प्रशासकीय यंत्रणा ही दबावाच्या खाली चालतेच, आणि गंगाखेडमध्ये ज्यांचा कोणाचा दबाव आहे ती जनता जाणते. नाव तुम्हाला कोणाचा दबाव आहे? दबाव म्हणजे सांगा. नाही, मी तेच बोलतोय ना, कारण पहिला हल्ला झाला पोलिसांच्या हाताने केला. ज्यावेळेस मला पोलिस मारत होते, पोलिसांनी मारलंच कशामुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. महाराष्ट्रामधल्या छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायाधीश आले होते गंगाखेडमध्ये प्रथमच माझ्या जीवनात, आणि बॅनर लावलं होतं पोलीस स्टेशन समोर की सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं. मी तिथे उपस्थित राहिलो आणि त्या स्टॉलचे वगैरे फोटो काढत होते. डोंगरे साहेब आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी मला तात्काळ तिथून उचललं, ओढत नेलं, आणि म्हणतात ओढताना मी त्यांना विचारत होतो की साहेब माझा गुन्हा काय नाही, का धरताय? तर त्यांचं म्हणणं होतं की तू इथं काय फोटो कशाला काढायला आलास, तू आता इथला काय व्हिडिओ काढून टाकणार आहेस, तुझ्यामुळं ऑलरेडी आम्हाला खूप त्रास होतोय, तुझ्यामुळं एकही गुत्तेदार इथं काम करत नाहीये, सगळे कॉन्ट्रॅक्टरदार काम करून सोडून पळून जात आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. पहिल्या हल्ल्याची तारीख ऍक्च्युली मला काही तुझी आठवत म्हणजे अटक केली. पोलिसांनी मारहाण. पोलिसांनी मारहाण.
पोलिसांनी मारहाण अशी केली डोंगरे साहेबांच्या कमरेच्या खालच्या शिरावर. काही तुम्हाला ते हा? गुन्हा दाखल गुन्हा झाला दाखल होता त्यावेळेस काही नुसतं माझ्यावर का? हा, त्यावेळेस हा ते पण सांगतो. माझ्यावर 353 गुन्हा दाखल करण्याची पूर्ण तयारी यांनी केली होती. झाला नाही. परंतु जे सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना की जे मला ओळखतात चांगल्या प्रकारे त्यांचे फोन आले सामाजिक कार्यकर्त्यांचे. डोंगरे साहेबांना जा विचारलं की तुम्ही कोणत्या बेसिसवर गुन्हा दाखल करताय, त्याचं काही चुकलेलं नाही. आणि त्याच्यामुळं डोंगरे साहेबांनी तो गुन्हा माझ्यावर दाखल केला नाही. परंतु तयारी मात्र सगळी केली होती माझा आवाज दाबण्याची. तुम्हाला मारहाण कोणत्या कारणाने केली त्यांनी? त्यांचे शब्दच एक होते की तुझ्यामुळे एकही गुत्तेदार इथं काम करत नाही. तू ऑलरेडी आमच्या नाकात दम भरून ठेवला, तू वेळोवेळी रोडची व्हिडिओ टाकतो, तुझ्यामुळे गुत्तेदार काम सोडून पळून चालले. आणि हेच त्यांचे शब्द होते. आणि त्यांनी एवढी मारहाण केली. तुम्ही लोकशाहीवर चालणारे माणसं आहात. ॲक्शन घेण्या अगोदर त्यांना आपल्या गंगाखेडमधल्या स्थानिक लेवलच्या जे काही सामाजिक कार्यकर्ते आणि बैठक घेतली. त्यांनी तिथे एक असा शब्द दिला होता डोंगरे साहेबांना की इथून पुढं महेशच्या कार्यामध्ये माझं सहकार्य असतं. आणि यशवंत संघर्ष सेनेचे जे संस्थापक आहेत विष्णुभाऊ पुराडे आणि त्यांची टीम त्यांना जाब विचारण्यासाठी इथं आली होती. आणि तो व्हिडिओ देखील माझ्या आयडीवर आहे. त्यावेळेस डोंगरे साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकून एक व्हिडिओ बनवला आहे की महेश माझा चांगला सहकारी आहे आणि इथून पुढं त्याला सहकार्यच राहील किंवा त्याच्या कार्यामध्ये विनाकारण दखलगिरी झाली नाही. म्हणून मी थोडा शांत. तुमच्यावर 3 वेळा हल्ला झाला. सुरक्षेसाठी आता एसपींना किंवा आयजींना भेटणार आहात का? तुमच्या सुरक्षेसाठी काही मागणी करणार आहात का? सुरक्षेची तुमच्या मागणी- जीवाला काही धोका झाला, काही झाला तर त्याचा जिम्मेदार कोण आहे? आता या लोकांचे जर प्रस्थापित नावे उल्लेख येत आहेत, जर उद्या कदाचित भविष्यात तुमच्यावर जर आणखी हल्ला झाला तर त्याचा जिम्मेदार कोण आहे? प्रशासन आहे का इथले लोकप्रतिनिधी आहेत? याचा जिम्मेदार हे बघा, हल्ला करणारे त्यांना तर सजा मिळालीच पाहिजे. पण महत्त्वाचं काय, हल्लेखोर जो तयार करतो त्याला सजा मिळाली पाहिजे. कारण हल्ला करणारे जर आज सजा भेटली आणि शांत झालं प्रकरण तर तो हल्लेखोर तयार करणारा जो वर्दस्त आहे तो पुन्हा हल्लेखोर तयार करेल. म्हणून याला पूर्णतः जिम्मेदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबच असणार. कारण मी कामच त्या लेवलचं करतोय, त्यांना ते खटकतंय. तुम्ही एसपींना किंवा आयजींना निवेदन देणार आहात का? 100% देणार आहे. हो देणार आहे. मोर्चामध्ये तुम्ही गुट्टे साहेबांविषयी एक शब्दही बोलले नाही. तुम्ही त्यांचे जवळचे कार्यकर्ते होते, तुम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे, तुम्ही त्यांना मतदान केले, तुमच्या लग्नामध्ये तुम्ही जातीचे सत्कार केले, मतदान- एवढे घनिष्ठ संबंध होते. मग आता नेमकं एवढा दुरावा. ठीक. हे बघा, आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.